ही बघ बाबा आपली रूम तू आहे म्हणून दिली बरं का, दुसरं कोणी असतं ना दिली पण नसती. आणि हे बघ आपल्या घरी कोणाला कळता कामा नाही आणि कोणाला माहित पण नाहीये. थँक्यू रे बाबा. अरे गावाकडून निघालो होतं ना तर काय करून कसं करू खरंच काय कळत नव्हतं. आणि हिच्या घरचे तर हात धुवून मागायला लागले. अरे ते तर आम्हाला अजून पण शोधताय. अरे पण दोघांचं फिक्स आहे का तुमचं लग्न करायचं? अरे आता एवढं पुढचं पाऊल उचललं म्हटल्यावर लग्न तर करणारच ना. बरं ते सगळं ठीक आहे. ही बघ आपली रूम, आता ही साफसफाई करून इथंच राहावं तुम्ही, ठीक आहे? आणि हो, बाहेर कुठं जाऊ नका बरं का, जर का कुणी बघितलं ना सगळ्यांची वाट लागेल. अरे वास कसला येतो इथं? आणि ते बाहेर कचऱ्याचा डेपो आहे ना त्याच्यामुळे वास येतो. आणि तसं पण इथं काय कोणी राहत नाही आम्ही पहिल्यापासून. भाव तू काय नको टेन्शन घेऊ, आम्ही करतो सगळं साफ. आपण इथं राहायचं का? इथंच राहावं लागणार ना. आपल्याकडे जर पैसे असते तर इथं करायला असतं, दुसरंच घर बघितलं असतं ना. बरं ठीक आहे, नको काळजी करू. ते बरं चला मी जाऊ का? हो चालेल बाबा. आणि काही वाटलं तर फोन कर ना. माझा नंबर घेऊन ठेव ना. आणि हिचा पण घेऊन ठेव, म्हणजे नाही लागला तर फोन करशील. काय लागलं तर कॉल करा, काय टेन्शन नको. थँक्यू बाबा. ठीक आहे, येतो. मित्र किती भारी आहे ना, तुम्ही आपल्याला राहायला घेऊन दिली. हा मग मित्र कोणाचा, म्हणजे माझ्या मित्राचा मित्र आहे. बस एकदाच राहायला घर मिळालं आपल्याला. बरं चल ठीक आहे, आपण हे साफ करून घेऊया. पण मला येत नाही यातलं काही, मी कधी साफसफाई केली नाही. पण तू सांग, मी करते. अगं मी आहे ना, तू कशाला करते? नाही, आपण दोघं एक आहेत ना, मग दोघांनी मिळून करूया. बरं बाबा ठीक आहे. चल आपण आधी झाडून घेऊ, म्हणजे थोडं तरी बरं वाटेल. हे उचलूया आपण पहिलं, मी झाडू मारते. तू तिकडचं घेऊन ये. जा जेवायला घेऊन ये. आता हो, भूक लागली. अगं आता तर जा ना, एवढं सगळं काम केलंय, भूक नाही लागणार का? अरे काय आता? हो जा. अगं मी काय म्हणतोय, काय नाही, जा तू. जेवायला घेऊन ये पहिले. बरं ठीक आहे, मी काहीतरी खायला घेऊन येतो, तू दरवाजा लावून दे. हा, चालेल. आणि मी आल्याशिवाय अजिबात उघडू नको. नाही बरं. नाहीतर मी जा आणि लवकर ये. किती उशीर दार उघडायला. काय आणलं जेवायला? मला लय भूक लागली. हे काय? वडापाव. हे काय? वडापाव जेवण आहे का? आधी तर जवळपास काहीच मिळालं नाही, मग जे मिळालं तेच घेऊन आलो. तरी पण वडापाव जेवण असतं का? आता रात्री करूयात ना काहीतरी.
बरं ठीक आहे, जाऊ दे. आणि गावाकडे होती तेव्हा तुला हेच आवडायचं ना. अरे पण तेव्हा आपण घरून जेवण करून आलेलो असतो आणि मग वडापाव खायचं. बरं जाऊ दे आता. ए हात धुणे उठ. उठ. अगं हात धुणे पहिले उठ. मी करून ऐक ना, बोल ना. किती दिवसांनी असंच आपल्याला शांत एकांत मिळालंय ना. कोणच बोलायला नाही, काय नाही, फक्त तू आणि मी. किती भारी वाटतं. काय रे, पण आपल्या घरच्यांनी आपल्याला शोधणं बंद केलं असेल का? कदाचित. कारण मी येताना त्याची चिठ्ठी लिहून आले होते की मला शोधण्याचा प्रयत्न करू नका आणि मला फक्त त्याच्याशीच लग्न करायचे. मी स्वतः निर्णय घेऊ शकते आता. आणि हा माझा निर्णय. काय ग, पण आपण असं पळून आलंय, तुला गिल्ट नाही वाटत? नाही रे, हा सर्वस्वी माझा निर्णय होता आणि मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आणि मी फक्त तुझीच आहे. हे बघ, आता आपण तर खुश होतो. आपल्याला जसं हवंय अगदी तसंच होतं. पण ते काय करत असतील रे? बरं जाऊ दे, आता कुणाचाच विचार करायचा नाही, फक्त तू आणि मी बस. बरं पूजा, बोल. आता पुढं काय करायचं ठरवलंय? तू उद्या जा आणि कुठेतरी चांगला जॉब शोध. मी उद्या सकाळी सागरला फोन लावतो आणि त्याला म्हणतो की मला एखादं चांगलं काम हवं. मग एकदा का चांगलं काम मिळालं की आपल्याला ह्या घरातनं पण दुसरीकडे जाता येईल. चांगल्या ठिकाणी शिफ्ट झालं म्हणजे आपल्याला लगेच लग्न करता येईल. काय रे, तुला घरच्यांची आठवण येत नाहीये का? पूजा, तुला खरं सांगू का, मला खरंच घरच्याची आठवण येते. पण तू असलीस ना, मला कोणाचीच आठवण येत नाही. चल रे, तुझं काहीतरी झालं. अगं खरंच. झालं तुझं प्रेम होतं ना? काय? चल आता आवडूया. काय रे तुझं? परत चल. काय? काय 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 चल. काय ग? झोप येत नाही का? हो. का? माहित नाही. पूजा, किती भारी वाटतं बघ ना. ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो ना, आज अगदी तसंच वाटतंय. म्हणजे कोणी आपल्याला बोलणारं नाही, विचारणार नाही, आपल्या मनासारखं काहीही करू शकतो. हो ना, आपल्याला हवं तसंच झालं. पण काय रे, काय? आपल्या घरचे काय करत असतील? हे बघ, तुला घरातून येण्याआधीच मी विचारलं होतं, तेव्हा तूच माझ्या मागे लागली, चल 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 म्हणून. आणि आता आपण इकडे आलोय तर तो विचार का करतेस तू? तसं नाही रे, पण आठवण येते. हे बघ पूजा, आपण खरंच खूप मोठं पाऊल उचललंय आणि आता इथे येऊन तो विचार करणं खरंच वेडेपण आहे बघ. का? हे बघ, हे असलं काही करायची माझी इच्छा नाहीये. अगं तुझाच मूड चांगला नाहीये म्हणून मी येत होतो ना. तरी पण अगं आता आपलं लग्न होणार आहे. पण झालं नाहीये ना. अगं तू काय बोलती कळतंय का तुला? हा, गावाकडे असताना तर तुला सगळं चालायचं. अगं आज इथं कोण नाहीये, फक्त तू आहे, मी आणि बोलणारं पण कोणी नाही. आणि तू असलं काहीतरी बोलती. अरे हो, पण आता आपण आहोतच ना कायम बरोबर. हे बाई, तुला जसं करायचं ना तसं कर.
मला काय करायचंय? मी काही चुकीचं तर केलं नाहीये ना? माझ्या सगळ्या घराला सोडून मी इकडे आली आहे. माझ्या घरचे काय विचार करत असतील? आणि पप्पांना आधीच बीपीच्या गोळ्या चालू आहेत. माझ्यामुळे काही झालं तर नसेल ना? आणि आई काय विचार करत असेल? पप्पांनी जास्त टेन्शन घेतलं असेल का? काय करू मी? फोन करू का? नाही, नको, नाही करत. आमचं लग्न होऊ देणार नाहीत. आणि मला अथर्व सोबतच लग्न करायचे. सॉरी पप्पा. पूजा, अगे पूजा, अगं ऊन की बाहेर ऊन पडले. पूजा, अरे काय रे? अगं बाहेर ऊन पडले, एवढी काय झोपती? ए पूजा, उठ की. काय रे तुझं सकाळी सकाळी? बाहेर बघ ऊन पडलं, किती झोपते. बरं चल, तुला फिरायला घेऊन जातो आज. पूजा, तुला फिरायला घेऊन जातो. चल, जातो घेऊन बाहेर. चल. कुठं जायचंय? फिरायला जायचं म्हटलं की लगेच उठलीस. वा, बर जा, तुझ्या आवडत्या ठिकाणी, शांत अशा ठिकाणी घेऊन जातो बघ तुला. जा, आवड. फोन ठेवला. माझा फोन कुठे? बघ तिथं जायचं. हॅलो सागर. बोल ना, काय झालं? अरे ऐक ना, मला तुझी थोडी मदत पाहिजे होती. बाबा तुझ्यासाठी काय पण रे. अरे म्हणजे पूजाला बाहेर फिरायला जायचंय आणि गाडी नाही ना आमच्याकडे, तर तुझी गाडी पाहिजे होती. बरं, एक काम करतो का, तुला रोडला आहे ना, तिथून घेऊन जा गाडी. ऐक ना, आणि अजून एक मदत पाहिजे होती रे. इथे जवळपास एखादं शांत ठिकाण सांग ना आम्हाला. फिरण्यासाठी बरं चालतंय. ये तू रोडला ये, सांगतो तुला कुठं जायचं. चालेल, थँक्यू बाबा. हो. ए पूजा, आवर ग लवकर. सागरला फोन केलता, तो गाडी देतोय आपल्याला. हो आवर आवर पटकन. हो, आवडते. अगं आवर आवर पटकन. थँक्यू बाबा. लवकर या बरं का. हा, लवकर जाऊ. चले.
भारी वाटतं ना असं शांत ठिकाणी बसायला. हो ना, खूप मस्त वाटते. फक्त तू आणि मीच, बाकी कोणीच नाही. आणि सगळं अगदी आपल्या मनासारखं झालंय ना. आता उद्याच जातो आणि एखादं चांगलं काम बघतो, आणि एकदा का चांगलं काम मिळालं ना की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. खूप खुश आहे मी, सगळं माझ्या मनासारखं झालंय. आणि इथून पुढे पण अगदी तुला खुशच ठेवणार आहे बघ. पण काय रे, अचानक मला बाहेर घेऊन कसं काय आलास? काल रात्री तुझा मूड चांगला नव्हता ना, मग मी विचार केला की तुला असं बाहेर फिरायला घेऊन जातो, म्हणजे तुझा मूड पण चांगला होईल, म्हणून घेऊन आलो. थँक्यू. आणि हे बघ पूजा, आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जो हा निर्णय घेतलाय ना त्याच्यावरती आपल्याला कधीच वाईट वाटतं का म्हण. नाही रे, हा निर्णय माझा आहे आणि मी खूप खुश आहे. मी खुश आहे रे, माझा निर्णय मी घेतलाय. आणि तुला मी नवरा बनवून मला नाही वाटत की मी काही चूक केली. नवरा? हो. काल रात्री तर तू म्हणत होती ना आपल्यात असं काही नाहीये, तू माझा नवरा नाहीये, आपलं लग्न अजून होणार आहे. मग आता नवरा? पास कर ना आता, टोमने किती मारणार आहेस? सोड ना ते, गेली ती रात्र. फोन कोणाचा असते? हे यार, तू वेडी आहेस का ग? तुला मी काय सांगितलं होतं की फोन बंद ठेव. अरे खूप फोन येतात ते पप्पांचे. आता काय सांगणार आहेस? काय करू कळत नाहीये मला. उचलू का? काय करू आता मी, काही कळत नाहीये मला. आता काय करणार आहे? उचलू का? उचल आणि ऐक, त्यांना सांग आता सगळं, कारण की आपल्याला कधीतरी सांगावंच लागणार आहे. बोल. हॅलो पप्पा. अगं कुठं गेलीस तू पूजा? अगं आम्ही किती काळजी करतोय तुझी. अगं रडून रडून तुझ्या आई तर आजारी पडली बेटा. पप्पा आम्ही खूप खुश आहोत तिकडे, तुम्ही नका काळजी करू. तू पहिली घरी ये बरं. अगं तू म्हणशील तसं करू आपण. नको नको पप्पा, आम्ही जर घरी आलो तर तुम्ही अथर्वला मारून टाकता. अगं काही नाही करत, तुझ्या पाया पडतो, तुझ्या आईसाठी तरी घरी ये पहिली. पप्पा तुम्ही रडू नका, आम्ही खुश आहोत. तू आधी पहिली घरी ये बरं. तू म्हणशील तसं करतो. नाही पप्पा, मी तुमच्यापेक्षा इकडे खरंच खूप खुश आहे. अगं तो मुलगा चांगला नाही तुझ्यासाठी. पप्पा तुम्ही काहीही बोलू नका. अहो माझ्यासाठी तो काय काय करतोय हे मी आजच पाहिले. तुझ्या आनंदासाठी मी आयुष्यभर जे काही केलं त्याचं काहीच नाही का? अहो तो नाही राहू शकत माझ्याशिवाय. अगं आम्ही पण नाही राहू शकत का तुझ्याशिवाय? तू परत ये बरं बाळा. पप्पा तुम्ही सारखं सारखं फोन नका करू, खुश आहोत आम्ही इकडं. खरंच आपण काही चुकीचा निर्णय तर नाही घेतला ना रे? मी तुला आधीच म्हणालो होतं, आता जो आपण निर्णय घेतला ना त्याच्यावरती आपल्याला ठामच राहावं लागणार आहे. आणि तो फोन पहिला बंद करून ठेव. जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊस, होईल सगळं व्यवस्थित. किती ऊन आहे बाहेर. जास्त. तुझ्या पप्पांनी टेन्शनच दिलं डोक्याला. हॅलो. हॅलो. हा बोल ना. कधी आलात तुम्ही? अरे सागरचा कॉल आहे. सागरचा? मग मला का नाही केलं ते? अरे नंबर आहे रे, पण तुझा लागला नाही म्हणून हिला केला. तो म्हणतोय नंबर आहे पण तुझा कॉल लागत नाहीये म्हणून मला केला. आणि तुझा नंबर त्याच्याकडे कसं काय गेला? अरे तूच नाही का त्या दिवशी दिला होतास? बरं ठीक आहे.
की नाही विचारायला कॉल केला होता. आपण हो, का तू? असं काय विचारतोय? जाऊ दे बाई, मला भूक लागली, काहीतरी बघ. चिडचिड का करतोय तू? अगं भूक लागली आहे. बरं बाबा, करते. अथर्व, चल जेवायला. हॅलो. सोड ना आता, किती चिडचिड करतोय. नेक्स्ट टाइम सांगेल मी त्याला तुला कॉल करायला. आणि काय रे, तो आपल्यापेक्षा लहान आहे ना. तू लहान वगैरे काही नाही आहे, मला चांगलंच माहिती. आणि तू असं पोरांशी बोलायला मला खरंच आवडणार नाही. अरे पण तो तुझाच मित्र आहे. अगं माझा मित्र नाहीये तो, माझ्या मित्राचा मित्र आहे, कळलं ना? बरं जाऊ दे, सोड. घे ना. चिडचिड नको करत जाऊस रे. थांब, मी बघते. अरे आलास तर बस. बसतो ना. जेवायला वाटते. दादा, कधी आलात तुम्ही? मगाशी चालू काय आमचं नव्हतं गेलो ना आम्ही. काय नाही रे, त्याची तब्येत ठीक नाही ना, म्हणून तो चिडचिड करतोय. जेव तू. अच्छा. आणि असं अचानक कसं काय आला तू? अचानक? मी कुठं अचानक आलो? अरे तिने कॉल केला म्हणून आलो मी. ती बोलली जेवण बनवते. हिनी बोलवलं? हो. हो, मीच बोलत होते. अरे अरे याला काय झालं? जाऊ दे, जेव. बरं नाही येऊ म्हणून तसं करत असेल. जेव. बरं, झालं आता माझं पण, मी पण जातो. अरे जेव ना. नको नको, जातो. अरे थोडंसं तरी खाऊन जा. अगं मी जेवणच आलो होतो, पण तू बोललीस ना म्हणून थांबलो. पोट भरलं माझं तसं पण. जातो मी. अथर्व, अथर्व, वेळ आहेस का तू? काय वाटलं असेल त्याला? का वागतोय तू दुपारपासून असं? मी असं वागतोय? अगं तू कशी वागतेस? अरे काय वागले मी? अगं तू लहान आहे ना तुझ्यापेक्षा. वेळ आहेस का तू? कळतंय तुला तू काय बोलतोय? संशय घेतोय का माझ्यावर? मित्र माझा आणि फोन करतो तुला, तू त्याच्यासाठी स्वयंपाक बनवते आणि त्याला घरी जेवायला बोलते. एवढं कळत नाही का मला? शी, काय बोलतोय तू? तुला कळतंय का? अरे काय वाटत असेल त्याला? तू लहान आहे आपल्यापेक्षा. काय विचार करेल तो? तू अजूनही त्याचीच बाजू घेते. त्याला काय वाटेल, तो काय म्हणेल. अगं माझा विचार कर ना. हो, हेच सुखात ठेवणार होतास ना मला? बघते मी. सुखात ठेवण्यासाठी तू तशी वागणार होतीस. वागतीये? काय वागते मी? दिसतंय ना मला काय वागते.
हे बघ, उद्याच त्याला कॉल करते आणि सांगते माझ्या घरी येऊ नकोस आणि मला कॉलही करू नकोस. आणि एक लक्षात ठेव, आपण जेव्हा अडचणीत होतो ना तेव्हा त्यांनीच आपल्याला घर दिलं आणि गाडीही दिली. काय उपकार नाही केले माझ्यावरती? मी इथं बसले आतमध्ये गुलू गुलू बोलते, दिसत नाही का मला? उपकार. उद्या तेवढं कामाचं बघा फक्त. तेच बघायला आलोय. कामच करायची सगळी. बरं झालं एकदाचं काम मिळालं. आता घरी जाऊन पहिलं पूजाला सांगतो, ती पण खुश होईल. आता आमच्यात अजिबात भांडणं होणार नाही. चला लगेच जातो आणि आनंदाची बातमी पहिली पूजाला सांगतो. आता निघालो तर संध्याकाळपर्यंत घरी पोहोचेल आणि ती पण माझी वाटच बघत असेल. तिला जाऊन पहिलं सांगतो. चला. हे काय केलं तू? तू गप्पा. अरे निघित ना. काय काय तुला कळत नाही? घरी बसून हे धंदे करतेस तू? हा, तुझ्यासाठी रात्रंदिवस मी बाहेर फिरतोय, काही न खाता पिता काम करतोय आणि तू घरात बसून हे करतेस? वेडा झालायस का तू? हात उचलतोय माझ्यावर? मग काय तुझी पूजा करू? हा, अगं तुझ्यासाठी मी माझं गाव सोडून आले, माझ्या आई बाप सोडून आलोय. कशाला खोटी स्वप्न दाखवलीस? पण मी काय करू? मी नाही आले का? हात सोड माझा, दुखतोय. हात सोड. हा, आता मला कळालं. जेव्हा मी तुझ्या जवळ येत होतो ना, का जवळ येत नव्हतो? तुला तो सागर आवडत होता ना. मला मारती. हा, मला मारती. दुखतंय मला, अथर्व सोड म्हणतीये. अरे कसला माणूस आहेस रे तू? तुझ्यामुळे मी माझं घरदार सोडून आले. माझ्या आई वडिलांना मी किती त्रास दिला आणि मी इथं तुझा मार खातीये आणि त्यांना वाटतं आमची लेक तिकडं सुखात आहे. खरंच आम्ही मुली तुमच्या प्रेमात पागल होतो रे आणि त्याचाच तुम्ही फायदा घेता. फायदा घेतो? अगं माझ्या डोळ्यांनी बघितलं ना मी. हा, तुम्ही काय करत होता ते माझ्या डोळ्यांनी बघितलं ना. अरे पण तुझे बघितलंय ते खरं होतं का? खरं नव्हतं का? खोटं बोलते. सॉरी बरं का. अगं त्या दिवशी तू मला जेवायला बोलल ना आणि आज तुला सॉरी बोलायला आलतो बघ. दीदी मी काल यायला नको होतं. सॉरी दीदी, माझ्यामुळे तुमची भांडणं झाली. पूजा, हे पूजा, पूजा, हे पूजा, पूजा, हे पूजा, पूजा,
पूजा, हे उठ ना पूजा. ए पूजा, अगं उठ ना. हे पूजा, हे पूजा, अगं उठ ना. पूजा उठ ना. हे उठ ना. हे मी नाही मारलं पूजा, मी नाही मारलं पूजा.